सुरुवात करीत आहे. तसे कमी त्या 24 तासात म्हणजे 2 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून तसेच 5 वाजल्यापासून पाऊस जास्त आहे, पण 8 वाजल्यापासून त्या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पाऊस होणार आहे. दौंड, बारामती, जामखेड, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये एकदम मुसळधार ते अति जोरदार पाऊस होणार आहे. तसेच बीड, लातूर, निलंगा, उदगीर या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे सकाळी 2 तारखेला 8 ते 8:30 टायमाला. तसे अहमदपूर, परळीला देखील एकदम तुफानाचा मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस 2 तारखेला होण्याचा अंदाज आहे. तसेच नांदेड, परभणी, सेलू, माजलगाव, गेवराई या ठिकाणी 2 तारखेला सकाळी 8:30 टायमाला तुफानाचा पाऊस राहणार आहे. आणि हाच पाऊस इतकं परत पाहिला असता 2-2:30 टायमाला परळी, वैजनाथ, अहमदपूर, लातूर, धाराशिव, बार्शी तसेच इंदापूर, बारामती या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि गेवराई, बीड, जामखेड, सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, अकलूज या ठिकाणी अति जोरदार असा पाऊस राहणार आहे. एकदम जोरदार पाऊस असा राहणार आहे. तसेच वैजापूर, मनमाड या ठिकाणी देखील अति जोरदार असते. चाळीसगावला देखील अति जोरदार तुफानाचा पाऊस राहणार आहे. तर सरासरी पाहिला असता शेतकरी मित्र उद्या 2 तारखेला सकाळी 5 वाजल्यापासून ते 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाग बदलत काही ठिकाणी थोडाफार कमी पण इतका तुफानाचा पाऊस आहे, भयानक पाऊस आहे. तरी आपण शेतकरी मित्रांनी जागरूक राहण्याची गरज आहे. उद्याचे दिवस का तर खूप तुफानाचा पाऊस आहे, अति तुफान. कधी नाही जरा इतका पाऊस हा उद्या 2 तारखेला होणार आहे. तर उद्या 2 तारखेला तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्र 8:30 टायमाला अहमदनगर, जामखेड, दौंड, जेजुरी, बारामती, फलटण, इंदापूर, अकलूज, बार्शी, धाराशिव, बीड, माजलगाव, लातूर, सेलू या ठिकाणी एकदम तुफानाचा पाऊस आहे. आणि अहमदनगरला 8:30 टायमाला ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे उद्या 2 तारखेला. तसेच परभणी, सेलू, जिंतूर, माजलगाव, मेहकर, हिंगोली या ठिकाणी देखील तुफानाचा पाऊस आहे. नदी नाला एक होणार आहे, तलाव पूर्ण भरणार आहे. इतकाच हा तुफान पाऊस आहे. तरी शेतकरी मित्र मेहकर, अकोला, खामगाव, बुलढाणा, भुसावळ, जळगाव, अमळनेर, पाचोरा या ठिकाणी देखील तुफानाचा पाऊस आहे, अति तुफान पाऊस आहे. जवळजवळ महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात 2 तारखेला टाइम बदलत तुफानाचा पाऊस पडणार आहे. आपण सर्व शेतकरी मित्रांनी शक्यतो सावध राहणे, आपल्या जनावरांची काळजी घ्या. शेतातील पिकाचे काय होईल ते होईल, पण आपल्या जीवाची आणि आपल्या जनावरांची काळजी घ्या. आपल्या चॅनल आपण जर नवीन असेल आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जागरूक राहतील. आपला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद.